हे बघा मी कोळंबी स्वच्छ केलेली आहे. अजून एकदा पाण्याने धुवत आहे. तुम्ही बघू शकता. हे तुम्ही बघू शकता गाईज. तर हे पाणी स्वच्छ आपण दोन पाण्याने आपण वॉश करून घेऊया. म्हणजे ह्याचं पाणी सगळं हिवळण निघून जाईल. साफ करायला 1 घंटा लागला. आता बनवायला किती वेळ लागतोय बघूया. तर हे एक पाणी झालं. तर हे आता मी दुसऱ्या पाण्याने वॉश करते. हे तुम्ही बघू शकता. तर ह्याला मी याच्यात काढून घेते डब्यामध्ये. करून तर हे बघा स्वच्छ झालेले आहे. तर आपण ह्याला हळद मीठ लावून ठेवूया. तोपर्यंत आपण बघा मी मसाला घेतलेला आहे. टोमॅटो आहे, कांदा आहे, लसूण आहे, जिरा आहे, धना आहे आणि ही वरची कोथिंबीर. आपण ओलं खोबरं पण यूज करू शकतो. पण हे ओलं खोबरं मी आता यूज नाही करणार आहे कारण ते सध्या माझ्याकडे अवेलेबल नाहीये. तर मी कांदा, टोमॅटो, धना, जिरा, हे कोथिंबीर, लसूण आणि हे गरम मसाला घेतलेला आहे. तर ह्याला मी आता चांगलं पिसून घेते. एकदम बारीक वाटण करून घेऊया आपण. तर तुम्ही हे बघू शकता. आणि आम्ही घाटी मसाला तर यूज करतोच आहे. तर आता ह्याला मी बारीक करून घेते मसाल्यामध्ये. मसाला आणि ह्याच्यामध्ये आपण हळद आणि मीठ टाकूया. लावून घ्यायचं होतं. तर आपण ह्याला हळद मीठ लावून घेऊया. तर थोडंसं आपण चवीपुरतं मीठ टाकूया याच्यामध्ये कारण आपल्याला रस्स्यामध्ये पण यूज करायचंय. आणि हे हळदी पावडर याचा चमचा आतमध्ये गेलाय तर मी अंदाजे टाकते. तर हे बघू शकता. तर हे आता आपण ह्याला एकत्र मिश्रण करून घेऊया. तर असं मी मिश्रण करून घेते. बघा रेडी. परत आपण तो काढून घेऊया. परत हळद चांगली पूर्ण असं लागली पाहिजे याला. तर हे तुम्ही बघू शकता. तर हे झालं माझं करून. तर आता मी मसाला वाटायला घेते. एकदम बारीक पिसून घेते मी मसाला आणि आपण फोडणीची तयारी करूया.
बघू शकता आपण, ह्याला बघा किती मस्त पाणी सुटलेलं आहे, तुम्ही बघू शकता. तर आपल्याला एवढं पाणी टाकायची गरज पण नाही लागणार आहे, कारण हे बघा कोळंबी आपली कशी झाली आहे. तर मी आता थोडासा रस्सा टाकते पाण्याचा, म्हणजे आपण मिक्सरमध्ये वाटण केलेलं होतं त्याचं पाणी. तर हे बघा मी एवढं वापर करते, तर बस झालं आपल्याला एवढं जसं पाहिजे तसं. तर मी आता ह्याच्यामध्ये चांगले शिजवून घेते आता याला. त्यामुळे आता ह्या 5-10 मिनटं आपण चांगले मस्तपैकी शिजवून घेऊया. आणि हा रस्सा बघा माझा रेडी झाला की मी तुम्हाला दाखवते. तर चला गाईज, आजची माझ्या कोळंबीची रेसिपी होती. तर तुम्हाला कशी वाटते कमेंट्समध्ये सांगा. आणि तुम्ही पण असा प्रयत्न करून बघा. आणि माझा आजचा ब्लॉग खूप दिवसांनी होता, तर मला असं तुम्हाला वाटलं शेअर करावा मी केला. तर कमेंट्समध्ये सांगा आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला बाय. आपण उद्या पापलेटची तयारी करूया. मी पापलेट साफ केलेलं आहे, ते तुम्हाला दाखवते. हे बघू शकता. तर चला गाईज, तर ही रेसिपी कोळंबीची झाली की तुम्हाला मेगा डिशमध्ये सर्व करून दाखवते. आणि चला बाय, आपण नेक्स्ट टाइम भेटूया आणि गुड नाईट. आणि हे बघा गाईज, माझं कालवण बनवलेलं आहे, बघू शकता.